हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये. मी आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते मंडळी. आज आपण करूया हळदीचे लोणचे. हिवाळ्यात अगदी पौष्टिक असं हळदीचं लोणचं. त्यासाठी मी पावशेर ओली हळद घेतली आहे आणि आतपाय हिरवी मिरची देखील घेतली आहे आणि थोडा आल्याचा तुकडा देखील घेणार आहे बघा. ह्या प्रकारे साहित्य ओल्या हळदीवरचं आपण आवरण काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण लोणच्यासाठी एक मसाला तयार करून घ्या. त्यासाठी 1 चमचा मेथी, छान मंद गॅसवर भाजायचे हे मसाले. कुठेही तयार आयता लोणचं मसाला वापरायचा नाही. आपण घरगुती लोणचं तयार करायचं आहे. अगदी पौष्टिक होतं. 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी. हे साहित्य आपल्याला मंद गॅसवर भाजायचं आहे. मंद गॅसवर भाजल्याने मसाल्यांना छान सुगंध येतो. लोणचे देखील छान लागते चवीला. नक्की ट्राय करा मंडळी. हळद ही आरोग्यासाठी खूप पौष्टिक आहे आपल्या. 1 चमचा ओवा. हे साहित्य कमी जास्त प्रमाणात तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार. हे भाजत असताना आपण 1 चमचा बडीशेप देखील वापरणार आहोत बघा. मी बडीशेप सगळ्यात शेवटी टाकली आहे इथे. आणि धने, 1 चमचा धने. धने भाजल्यानंतर आपल्याला बडीशेप वापरायचे आहे. अगदी कमी भाजायचे मसाले. जास्त भाजल्याने कडवट टेस्ट येते मसाल्यांना. आता बडीशेप शेवटी का टाकली मंडळी? ही बारीक बडीशेप आहे म्हणून. त्यानंतर 5 ते 6 लवंग वापरणार आहे मी आणि इथे 5 ते 6 काळी मिरी देखील वापरणार आहे. हे साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. हे सगळे छान एकत्रितपणे छान भाजून घेऊया आपण. त्यानंतर हे डिशमध्ये गार करून घ्यायचं आहे आपल्याला साईडला ठेवून. आता तव्यातून काढून घेतले बघा मंडळी मी डिशमध्ये. दुसऱ्या गॅसवर आपल्याला लोणच्यासाठी तेल तयार करायचं आहे. यासाठी मी आतपाव तेल घेतलं आहे, साधारण 1 वाटी तेल. हे छान कडकडीत गरम करून घ्यायचं आपल्याला. धूर येईपर्यंत गरम करायचं. त्यानंतर हे गार करूनच लोणच्यात वापरायचं. तर मिरची आपण अशी कापून घेऊया, नाहीतर आपल्याला हवी असेल तर मध्यभागी जरी कापली तरी काही हरकत नाही. अशी कापल्याने छान मुरते लोणच्यामध्ये. अगदी झटपट टेस्टी लोणचं तयार होते हे. त्यानंतर हळद किसून घ्यायची आहे. मी ते जाड किसणीचा वापर करत आहे. जाड किसणीने दिसायला देखील छान दिसतो हळद आणि चवीला देखील छान लागते बघा. दाताखाली आल्यावर छान हळदीचा तुकडा लागतो. हे तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला बारीक किसणीने किसायची की जाड किसणीने. आपण सगळी हळद किसून घेऊया. हळद किसताना मी हाताला देखील तेल लावलं आहे मंडळी, कारण की हळदीचा रंग लागतो हाताला. माझा व्हिडिओ खूप दिवसांनी आला आहे मंडळी, त्यामुळे नक्कीच प्रतिसाद द्या. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. या प्रकारे मी हळद किसून घेते आहे. आता मी रोज व्हिडिओ टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे मंडळी. त्यानंतर अद्रक देखील छान किसून घेऊया बघा आपण. हे जेवणामध्ये चवीला खूप छान लागते हे लोणचे आणि आरोग्याला देखील पौष्टिक आहे, त्यामुळे जरूर करा. हिवाळ्यात ओली हळद छान मिळते बघा. हे सगळं एकत्रितपणे मिक्स करून घेऊया. दिसायलाच इतकं छान दिसतंय बघा. त्यानंतर आपण तो भाजलेला मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. छान बारीक दरदरीत करायचं, जास्त बारीक करायचा नाही आपल्याला मंडळी. हे मिक्सर मी ऑनलाईन घेतलं आहे, खूप छान निघालं आहे. तुम्हाला हवे असल्यास मी लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये, नक्की चेक करा. त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लाल तिखट, काश्मीरी लाल तिखटचा देखील वापर करणार आहे बघा. काश्मीरी लाल तिखट आणि 1 चमचा हळद. हे तिखट देखील कमी जास्त प्रमाणात तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेतलं तरी काही हरकत नाही. आता हे सगळे मसाले आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. खूप छान मिक्सर आहे मंडळी, स्वस्तात मस्त. नक्की चेक करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते. त्यानंतर हा मसाला बघा, इतका छान वास येतो या मसाल्याचा. आपला लोणचे मसाला तयार झाला आहे, घरगुती लोणचे मसाला तयार. त्यानंतर तेल देखील इकडे गार झालं आहे, अगदी कोमट झालं आहे बघा. आता या मसाल्यामध्ये मी मीठ वापरणार आहे. मीठ मी दळताना टाकलं नाही, कारण की मिठाला पाणी सुटेल म्हणून. इथे मी सेंधव मिठाचा वापर करते. मीठ थोडं जास्तीचंच टाकायचं आहे मंडळी. लोणची त्याच्याने छान लागते आणि टिकायला देखील छान मदत होते बघा. हे मिक्स करून झाल्यावर आपण हे हळद किसली हळद आणि अद्रक आणि मिरची याच्यावर मिश्रणावर टाकणार आहोत हा मसाला.
आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हाताने। खूप छान लोणचे तयार होते मंडळी हे। इथे काही जण गोडाचा देखील वापर करतात, साखर किंवा गुळाचा वापर करतात, पण मी नाही करणार आहे। हे अशीच छान लागते। पण या पद्धतीने लोणचे करा, बिलकुल खराब होत नाही मंडळी आणि झटपट देखील तयार होते। कुठे आयतीचा मसाला वापरला नाही आपण। आता या कोमट असताना तेलामध्ये आपण हा दळलेला हळदीचं मिश्रण टाकणार आहोत बघा। इथे तेल पूर्णपणे तुम्ही गार देखील करू शकतात। माझं थोडंसं कोमटच आहे, जेणेकरून मसाल्यांचा छान वास येतोय तेलामध्ये पडल्यावर। तेलात हे सगळं मिश्रण आपण टाकून घेऊया आणि चमच्याच्या साहाय्याने छान हलवून घ्यायचं आपल्याला सगळं। एकत्रितपणे मिक्स करून घेऊया। माझ्या रेसिपी कशा वाटतात मंडळी नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा। तुमचे काही सजेशन असेल ते देखील कमेंट करून सांगा। आता आपण हे सगळं मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये 3 ते 4 लिंबू वापरणार आहोत, जेणेकरून नॅचरल प्रिझर्वेटिव्ह होईल हे। इथे कुठेही विनेगरचा वगैरे वापर केला नाही आपण। लिंबू टाकल्याने एक छान टेस्ट देखील येते, मुरते देखील छान आणि लोणचं टिकायला देखील मदत होते बघा। लिंबाचा रस टाकताना इथे काळजी घ्यायची आपल्याला, लिंबाच्या बिया पडू द्यायच्या नाहीत। बी दाताखाली आल्यावर कडवट लागते, म्हणून छान मिक्स केल्यानंतर हे लोणचं आपल्याला 2 दिवस मुरत ठेवायचं। त्यानंतरच आपण हे गार झाल्यावर बरणीत भरूया आणि 2 दिवसांनी मुरून झाल्यावर खाऊया। खूप टेस्टी होते, नक्की ट्राय करा। माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। हे लोणचं आपण चपाती भाकरी नुसते भाताबरोबर देखील खाऊ शकतो आणि सगळ्यात शेवटी मी इथे हिंग वापरणार आहे। हिंग टाकायचा, हिंगाने छान टेस्ट येते, वास देखील छान येतो। मिक्स करून ठेवायचं। पूर्णपणे गार झाल्यावर आपल्याला हे बरणीत भरायचं आहे काचेच्या। करणार ना मंडळी ही या हिवाळ्यात हळदीचे चटपटीत असे लोणचे। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।